वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खो खो सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत। शुक्रवारी संध्याकाळी 7:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। जखमी खेळाडू आणि प्रेक्षकांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले। वसई विरार महापालिका आणि वसई कला क्रीडा महोत्सवाच्या वतीने वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर 34वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे। शुक्रवारी या कला क्रीडा महोत्सवाचा चौथा दिवस होता। मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते। खो खो सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघाचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते। त्यामुळे 7:30च्या सुमारास गॅलरी अचानक कोसळली। यामध्ये एकूण 15 जण जखमी झाले आहेत। त्यात खेळाडूंसह सामना बघण्यासाठी आलेल्यांचाही समावेश होता। सर्व जखमींना वसई पारनाका येथील महापालिकेच्या सर DM पेटी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या सर्व जखमींना किरकोळ दुखापत झाली होती। त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले। या दुर्घटनेत कोणी गंभीर जखमी नव्हते। 2 जणांनी पोटात दुखत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या, मात्र त्यांच्या एक्स-रे तपासणीत काही आढळून आले नाही। सर्व रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले, अशी माहिती सर DM पेटी रुग्णालयाचे डॉक्टर असलम शेख यांनी दिली। वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर तसेच भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली। खो खोचा सामना रंगतदार होता, त्यामुळे उत्साहात क्षमतेपेक्षा समर्थक प्रेक्षक गॅलरीत चढले, त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले। आजवर महोत्सवात अशी दुर्घटना घडली नव्हती, परंतु यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ, असेही शेट्टी यांनी सांगितले। दुर्घटनेनंतर महोत्सवात इतर सामने सुरळीत सुरू होते। आज 34वा कला क्रीडा महोत्सवाचा कबड्डीचा मॅच चालू होते, रंगतदार मॅच चालू होती। तर समर्थक मोठ्या संख्येने त्या टीमचे समर्थक मोठ्या संख्येने ग्राउंडवरती आले होते आणि ते बाल्कनी जो प्रेक्षक गॅलरी होती त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने ते लोक जल्लोष करत होते। जल्लोष वजन त्याच्यावरती जास्त झाल्याने आणि जल्लोषामध्ये उड्या मारत असताना हा अपघात घडलेला आहे। पण सर्व काही नॉर्मल आहे, मॅचेस पण सर्व सुरू आहेत आणि ग्राउंडवरती पण तसं सगळं नॉर्मल आहे। इकडे आमच्याकडे 15 पेशंट्स आणले होते। सर्वांना सर्व मोफत ट्रीटमेंट करून त्यांना त्यांच्या घरामध्ये आपण सर्वांना सोडून आलो। नाही बघा, आपण प्रत्येक गोष्टीमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, ह्याच्यामधून पण आम्ही शिकून घेऊ। काही चुका आमच्याकडनं घडल्या असतील तर त्या पण आपण दूर करण्याचा प्रयत्न करू। प्रेक्षक आता मोठ्या संख्येने येतात, त्यांचे समर्थक त्यांच्या टीमचे हे करतात, त्यांचा आता जल्लोष साजरा करतात। जल्लोष साजरा करताना थोडा अपघात झाला, पण आमच्याकडनं काय जर हे असेल त्याचं पण आम्ही शोध घेऊन त्याची पण जी कमी आहे ती दूर करू।